स्वागत. आज आपण चिखली शहरामध्ये आहोत. श्री शिवाजी उद्यान चिखली या ठिकाणी. आणि इथे आपण ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय की हवा कोणाची, मतदारांचा कौल कोणाकडे आहे आणि त्यांना लोकप्रतिनिधी कसा हवा आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणी मोटरसायकलवर आहेत. तर आपलं नाव प्रदीप भाऊ. अच्छा, बरं, कुठून आला बा? आंतरीवरले आहे का? बरं, काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये विकास कोण करेल? सांगू शकत नाही आता. बरं, हवा कोणाची सत्तर होती? हवा तर आता टपमध्ये दोन्ही पार्ट्याचे, दोन्ही पार्ट्या टपमध्ये आहे. बरं, काय वाटतंय तुम्हाला वरती सरकार कसं बसवायला आवडेल? आता सरकारात बदल व्हायला पाहिजे बुवा. बरं, मग या सरकारने काहीतरी केलं असेल ना काही? सरकारने केलं काही, मग आता बदल पाहिजेत ना. आता शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, पेट्रोल डिझेलचे रेट वाढले, सोयाबीनचे तुमचे आता सोयाबीनला भाव नाही. सोयाबीन भंगारच्या भावामध्ये चालली तुमची. भंगार 30 रुपये किलो घेत आहे, सोयाबीन 30 रुपये. तेलाचे रेट सोयाबीन शेतकऱ्याची येत नाही, तर तेलाचे रेट तुमचे लगेच वाढून गेले. मग आता पलटून सरकार पाहिजे, मग ते सरकार येईल का असं वाटतं तुम्हाला? पण काही ना काही बदल होईलच ना. म्हणजे बदल व्हायला पाहिजे. बदल व्हायलाच पाहिजे ना. अच्छा. किती बरेचसे लोक त्रस्त आहेत ना. अच्छा, शेतकरी त्रस्त, बिझनेसवाले त्रस्त, बरं, आपल्या गाड्यावाले गावामध्ये त्रस्त. काय विकास झालेला आहे, काही विकास वगैरे? नाही, आमच्या गावामध्ये तर सध्या तर काही विकास नाही आहे. आणि फक्त एक रोड झाला, बाकीचे बरेचसे कामं तसेच आहे. मित्रांनो, ही जनतेची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवतो. कशा कशा पद्धतीने जनता बोलते. आणि हायवेवरती आपण आहोत श्री शिवाजी उद्यान चिखली येथे. आता जातोय. आता थेट या ठिकाणी हे व्यवसाय करणारे काही लोक आहेत, काही महिला सुद्धा आहेत. त्या महिलांना जाऊन विचारतोय त्या कसं आवडेल. ज्या महिला आहेत, महिला या ठिकाणी हे जे मांडे बनवत आहेत ते का बनवतायत की कुठेतरी या ठिकाणी परिवाराला या ठिकाणी आधार झाला पाहिजे आपला, आणि आपली उपजीविका त्याच्यावर केल्या जावी, हा दृष्टिकोन या महिलांचा या ठिकाणी आहे. आता ताई, हा जो मांडा जो आहे हा किती रुपयाला एक जातोय? हा 15ला आहे. हा 15चा एक. 15चा एक. बरं, दिवसाकाठी किती पैसे कमवताय आपण याच्या पाठीमागे? दिवसातून 200-300 रुपये निघतात. 200-300. बरं, काय वाटतंय तुम्हाला की तुमच्या रोजगारी आपण या ठिकाणी करतायत त्या संदर्भामध्ये काय मत आहे आपलं? सरकारने काही मदत वगैरे करावं का आपल्याला? मदत करायला पाहिजे. मदत करायला हो, पाहिजे. मदत करायला पाहिजे आम्हाला. कारण की 200-300 रुपये, कारण की सगळंच विकत आणावं लागते. अच्छा. पीठ, तेल, काड्या वगैरे सगळंच. त्याच्यामधून काय 300-400 रुपयाचा धंदा होतो, आणि त्याच्यावर मध्ये खाली काय 150-200 रुपये उरतात. हा, काय वाटतंय मग लोकप्रतिनिधींची हवा कोणाची आहे आज रोजी? काय वाटतंय तुम्हाला, कसा लोकप्रतिनिधी पाहिजे? तसा प्रतिनिधी म्हणजे कसं विकास बी झाला पाहिजेत, गोरगरिबाला सगळं काही सुविधा पण भेटल्या पाहिजेत, आणि मजुरी पण वाढली पाहिजेत, आणि कसं राशन वगैरे पण स्वस्त वगैरे झालं पाहिजे. नाही, राशन तर फ्री देते ना सरकार. आता राशन फ्री काय, तांदूळ आणि गहूच भेटतात. अच्छा. त्याच्या मागे तेल पण लागतो, मीठ पण लागते, सगळंच लागतं ना सर. अच्छा. बरं, मग मुलांच्या शिक्षणाबद्दल काय सांगणार? तुम्हाला मुलं किती आहेत? 2 आहेत. 2. शाळेमध्ये जात आहेत? हो, जातो. पण काय वाटतंय त्यांच्या शिक्षणाबद्दल, काही खर्च वगैरे, काही खर्चाबद्दल काय वाटतं? खर्च तर लागतोच ना. खर्च जास्त झालाय का आता? हा, खर्च जास्त झालाय. आता त्याला वही पेन असलं तरच तर शाळेत जातील ना ते. नाही, पण शिक्षण या ठिकाणी मोफत या ठिकाणी सांगितलं जातंय, त्याबद्दल काय मत आहे आपलं? नाही, मोफत नाही शिक्षण. ट्युशनला पण खर्चच लागतो. या जायला त्याला भाडं वगैरे तर लागतेच. आता आम्ही ग्रामीण भागात आहे राहायला, हो का? तिथून अपडाऊन करते मी म्हणजे इकडे. शाळेच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण इथे आलात? हो. अच्छा. मित्रांनो, अशी परिस्थिती या ठिकाणची आहे. आपण जातोय. आता दुसऱ्या महिला भगिनी आहेत, मांडे बनवतायत. का बनवतायत की कुठेतरी या ठिकाणी परिवार या ठिकाणी चालला गेला पाहिजे. ताई, आपलं नाव? माझं नाव कोमल भांबळे. अच्छा. पण काय वाटतंय तुम्हाला की ह्या लोकप्रतिनिधींनी कसे कसे कामं गेले पाहिजे? छानपैकी केले गेले पाहिजे कामं. बरं, ही जी आपण मेहनत करता ही किती वर्षापासून करताय? मला 4 वर्ष झाले आता. म्हणजे 4 वर्ष का? बरं, महिन्याकाठी किती महिना पडतोय आपल्याला अंदाजे? 9-10 हजार रुपये. 9-10 हजार. हो का? 9-10 हजार रुपये. बरं, आपला खर्च वगैरे भागतोय आपला परिवाराचा? हो, खर्च वगैरे भागतो माझा. भागतोय का? पण काय वाटतंय मग तुम्हाला की बा आणखीन काही सुविधा वगैरे द्यावा काही महिलांसाठी? आता महिलांसाठी काही ना काही करायला पाहिजे त्यांनी अजून. दुसऱ्या भगिनी आपल्या सोबत आहे. ताई, आपलं नाव काय? जया भंडारे, अच्छा. बरं, कुठे राहताय आपण? गजाननगर. गजानन नगर मध्ये. बरं, किती वर्षापासून हा बिझनेस करताय तुमचा हा व्यवसाय? 8-9 वर्ष. 8-9 वर्ष. पण काय वाटतंय तुम्हाला की हा व्यवसायामध्ये खुश आहात का आपण? बरं आहे, मग रोज मजुरी पडते. रोज मजुरी पडते. तुम्हाला मुलं किती आहेत? एक मुलगा, एक मुलगी. अच्छा. बरं, ते शिकतायत का शाळा?
पण शिक्षणाच्या संदर्भामध्ये काय मत येणार आपलं, या ठिकाणी सरकारने काही सुविधा कशा द्याव्यात? एवढं काही जानकारी नाही. नाही, पण तरी काही महाग शिक्षण झालेलं आहे काही. शिक्षण तर महागच आहे ना आता, सगळीकडेच महाग आहे अच्छा, पण काय वाटतंय मग तुम्हाला की पण लोकप्रतिनिधी कसा आवडेल तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये, या चिखली मतदारसंघात? काय माहित नाही, तिथे चांगला पाहिजे ते सांगू नाही शकत सर. सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण की व्यवसाय करायचा आहे त्यांना, आणि व्यावसायिक दृष्टिकोन करत असताना आपल्याला माहिती आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवसाय करत असताना राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या आपण डोळ्यावर आलं नाही पाहिजे. आपल्याला फक्त व्यवसाय करायचा आहे, हाच प्रयत्न या ठिकाणी महिला भगिनींचा या ठिकाणी दिसतोय. परंतु त्यांना कुठेतरी या ठिकाणी विकास पाहिजे आणि चांगला लोकप्रतिनिधी पाहिजेत. सर आपलं नाव? मित्रांनो ते ग्राहक कस्टमर आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल, ओके. ताई आपलं नाव? किरण किशोर तिलगोटे. अच्छा, बरं आपलं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण नाही झालं माझ्यावाला, शिक्षण नाही माझ्यावाला काहीच. नाही का? बरं काय वाटतंय तुम्हाला की बा असं लोकप्रतिनिधी कसा पाहिजे तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये? आता काय सांगा दादा. चांगला पाहिजे. बरं तुमच्या लाडके बहिणीचा फायदा झालेला आहे, काही सुविधा वगैरे? मी नाही बनवेल ती. नाही का? नाही. अच्छा मित्रांनो, ही परिस्थिती आहे ग्राउंडची, कारण की ग्राउंडचा रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. दुसऱ्या भगिनी आपल्या सोबत आहेत की जुडलेले आहेत, कारण की व्यवसाय करत असताना या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी व्यवसाय केला गेला पाहिजे. हाच प्रयत्न या ठिकाणी या महिला भगिनींचा राहिलेला आहे. ताई आपलं नाव? पूजा स्वप्नील मगर. अच्छा, आपलं शिक्षण काय झालेलं आहे? 8वी झालेली. हा? 8वी. 8वी. बरं पुढे का शिकला नाही तुम्ही? काय नेमकं कारण काय? घरच्यांनी नाही शिकवलं काही? नाही शिकवलं पण. बरं बरं, मुलं किती आहेत आपल्याला? 2 मुली आणि 2 मुलं. बरं, 2 मुली 2 मुलं. बरं काय शाळेमध्ये जात असतील ना ते? हो शाळेमध्ये जातो. अच्छा, बरं काय सांगणार, हे शाळेमध्ये जात असताना फार कसरत करावी लागत असेल आपल्याला? हो, खर्च आता महागाई खूप वाढलेली आहे ना. अच्छा, महागाई खूप वाढलेली आहे. बरं काय वाटतंय मग या सरकारने महागाई कमी करावं? कमी करावं ना असं. कमी करावं. बरं तुमचा काही योजनेचा फायदा वगैरे झालेला आहे कोणत्या एखाद्या? लाडक्या बहिणीचं घेतलेलं आहे. झालेला आहे का? हो झालं. तुम्हाला ते संसार किट वगैरे, ते बांधकाम कामगार किट भेटलेली आहे? ते नाही भेटलेलं. नाही का? बरं काय वाटतंय मग तुम्हाला, ही जी विविध योजना भेटतं या सरकारबद्दल काय सांगणार? चांगला आहे का योजना वगैरे? हो नाही. अच्छा मित्रांनो, हा एक ग्राउंडचा रिपोर्ट आहे, आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. या मेहनती या ठिकाणी महिला भगिनी आहेत, कारण की मेहनत केल्याशिवाय माणसाला काहीच भेटत नाही. कारण संघर्ष आहे, हा संघर्ष आम्ही तुम्हाला दाखवतोय. आज या ठिकाणी चिखली मतदारसंघामध्ये रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे, परंतु ह्या प्रश्नांकडे कोणी वाचा फोडेल का, हाच प्रयत्न या ठिकाणी आमच्या बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे. बघा किती मेहनत या मांडा बनवण्यासाठी या ठिकाणी लागतायत. ताई आपलं नाव काय? सुनीता. अच्छा, बरं किती वर्षापासून मांडे बनवताय तुम्ही? 2016 पासून. 2016. बरं काय वाटतंय तुम्हाला, हे जे मांडे बनवत असताना फार त्रास वगैरे होत असेल ना? त्रास तर होतच ना सर. बरं एकंदरीत तुमच्या कुटुंबामध्ये लोक किती आहेत? 7 का? बरं वेगवेगळे काम करत असतील? हो, मुलगा भाजीपाला विकतोय. अच्छा, पण काय वाटतंय तुम्हाला की बा या सरकारने ही जी महागाई या ठिकाणी वाढलेली आहे, एवढंच म्हणणं आहे आमचं. कमी करायला पाहिजे. पण या योजना ज्या काढलेल्या त्या संदर्भामध्ये काय मत आहे आपलं? काय आता ते आपण तिकडे लक्ष देत नाही, आम्ही कोणता फायदा घेतला नाही का? नाही. फक्त आपल्या मेहनतीचाच आपण या ठिकाणी फायदा घ्यायचा. फक्त मेहनत करायची. पण या निवडणुकीचं वारं सुरू आहे, वरची सरकार कोणता आवडेल तुम्हाला? कशा पद्धतीनं सरकार पाहिजे? एवढं म्हणजे कसं आपलं कामात लक्ष राहतं ना, आम्ही कोणी त्याच्यात लक्ष देत नाही. नाही राजकीय पक्ष नाही, परंतु त्यांनी विकास करावा असं वाटतं का? त्या जे बी सरकार बनेल त्या सरकार चांगलंच बनायला पाहिजे, चांगलंच आणि आमचं. गोरगरिबांचे प्रश्न मिटवा. हा बस एवढंच आम्हाला पाहिजे, दुसरं काही मागणी नाही आमच्या. मित्रांनो, ही एक सत्य परिस्थिती आहे. हा आपण थेट या ठिकाणी हा जो बायपास या ठिकाणी जो आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानच्या समोरचा, त्या बायपास वरती आपण आहोत आणि सर्व क्षणचित्र या ठिकाणी लाईव्ह आम्ही तुमच्यापर्यंत सादर करतोय.